डीमार्टमधून एक्सपायरी झालेल्या मालाची खरेदी करण्यात आलेली आहे। खुशी ट्रेडिंग कंपनीकडून मालाची रिपेअरिंग आणि विक्री करण्यात आलेली आहे। घाटकोपर, नवी मुंबई, भिवंडीमध्ये तपासणी करण्यात आली। खुशी ट्रेडिंग आणि डीमार्ट विरोधात आता कारवाई करण्यात आलेली आहे। डीमार्टकडून एक्सपायरी झालेला माल खरेदी करून तो पुन्हा रिपॅकिंग करायचा आणि बाजारामध्ये पुन्हा विकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। खुशी ट्रेडिंग कंपनीकडून एक्सपायरी झालेला हा माल खरेदी केला जात होता। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून या संदर्भात आता कारवाई करण्यात आलेली आहे। एक्सपायरी झालेल्या मालाची रिपॅकिंग केली जाते आणि पुन्हा विक्री केली जाते। अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि एक्सपायर झालेला हा संपूर्ण माल, ज्याच्यामुळे आपल्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो आणि असा माल यावेळेस डीमार्टकडून विकला जातोय। मोठ्या संख्येने डीमार्टमधून अनेक ग्राहक खरेदी करत असतात। अनेक ठिकाणी डीमार्टचे आउटलेट्स आहेत आणि अशा डीमार्टमध्ये मालाची रिपॅकिंग करून एक्सपायरी झालेल्या मालाची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भात आता कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। घाटकोपर, नवी मुंबई आणि भिवंडीमध्ये या संदर्भात तपासणी करण्यात आली होती आणि खुशी ट्रेडिंग आणि डीमार्ट विरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे।